तर सगळ्यात आधी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेऊया, पाणी घेऊया. मी येथे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले होते. आपण यामध्ये 2 वाटी पाणी घालूया. आता याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जेणेकरून यात गुठल्या नाही राहिल्या पाहिजे. आता आपण हे मिश्रण एक ढवळून घेऊ आणि आपल्या पाकामध्ये थोडं थोडं करून सोडूया. येथे आता ही पेस्ट तयार झालेली आहे. मी याला खूप व्यवस्थित ढवळून घेतली आहे. आता आपण ती बाजूला ठेवू. कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये आता आपण हे मगज बी हलकेसे भाजून घेऊया. हे मगज बी आपण आता हलकंसं भाजून घेऊया. याला जास्त नाही रंग येऊ द्यायचा, फक्त याचा कच्चा सुवास निघून गेला पाहिजे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आता याच कढईमध्ये आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊया. आता पाक तयार करूया. त्याला चांगली आता उकळी येऊ देऊ. आपण येथे गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि आता एक उकळी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी येत आहे. आता उकळी आलेली आहे, तेव्हा आपण गॅस मंद आचेवर करू आणि अजून 5 मिनिट याला व्यवस्थित हलवून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला जसा आपल्याला पाक पाहिजे आहे तसाच एक तारी झालेला आहे. आपण चेक करून पाहूया. बघू शकता शेवटचा थेंब हा हळूच पडतो. आपला पाक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एक तारी पाक परफेक्ट झालेला आहे. यामध्ये आपण केशरी रंग घालून घेऊया. इथे तुम्ही केशर पण टाकू शकता आणि हलवून घेऊ. थोडं करून थोडं असं टाकून देऊया आपण, जेणेकरून आपल्या पाकात गुठल्या नाही होणार. आणि गॅसची फ्लेम एकदम मोठी करूया. आणि आता व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण 5 मिनिट व्यवस्थित हलवून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण एक चमच करून पूर्ण तूप टाकून घ्यायचे. या तुपामुळे आपल्या हलव्याला चकाचकी येते. तुम्ही पाहू शकता आता आपला हलवा कढईला चिकटत नाही. बघू शकता खूप छान होत आहे. आणि इथे आपण मगज बी टाकूया आणि थोडेसे बदाम का आणि अजून परत थोडंसं हलवून घेऊया. चमचा करत प्रत्येक वेळेस आपण हे तूप टाकून याला व्यवस्थित हलवून घ्यायचे. आणि आता आपला हलवा होत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघू शकता आपल्या कढईला सोडून देत आहे. आणि आता आपण हा हलवा एका टीनमध्ये काढून घेऊया. आता आपण हे एका टीनमध्ये काढून घेऊया. खूप गरम आहे. मी टीनमध्ये बटर पेपर लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि टीनमध्ये आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि आता अर्धा तास ते पाऊण तासासाठी आपल्याला थंड होऊ देऊ. आता यावर अजून थोडेसे मगज बी टाकूया, थोडेसे बदामाचे काप पण टाकूया. आणि आता
अर्ध्या तासासाठी याला थंड होऊ द्या. थंड करण्यासाठी ठेवलेला हलवा आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा ढिला करून घेऊया आणि एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण त्याच्या वड्या काढून घेऊया आणि एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला हलवा तयार झालेला आहे. आपला कराची हलवा तयार आहे. मस्त खा, स्वस्त राहा. आणि तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.